विनोदाची अक्षरं गिरवीत हास्याची बाराखडी लिहायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीचा चौकार टेन्शन तडीपार को पावर्ड बाय ॲको इन्शुरन्स. मंडळी आज पुन्हा एकदा तो बोहल्यावर चढलाय. बघूया आज तरी त्याच्या गळ्यात वरमाला पडते की नाही. तुमच्या समोर येत आहेत फिल्टर पड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, कोकण कोहिनूर ओंकार भोजने, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, खानदेश सपूत श्यामसुंदर राजपूत आणि हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. थांबा दोन मिनटं. नमस्कार. नका रे माझ्याकडे असं बघू. 5 वेळा पाहिलेला सिनेमा परत एकदा बघताय असं बघितल्यासारखं नका करू माझ्याकडे. गौरवचं लग्न आहे शेवटी मोडणारच असं जर तुम्हाला वाटत असेल तर असं आज अजिबात होणार नाही. कुणीतरी येणार गोळ घालणार मग गौरवचं लग्न तुटणार. हे वर्षानुवर्षी तेच चालत आलंय. लेखक तेच लिहितायत. काहीतरी वेगळं लिहा रे लेखकांनो. अशानं फक्त गौरव मोरेच मोठा होतोय. तुम्ही कधी मोठे होणार. आता हे विषय काढणार आहे. गौरव मोरेचं स्किट आहे. काहीतरी वेगळा विचार करू असा विचारच करत नाही. यांच्या संकुचित विचारात गौरव मोरे कुत्र्यासारखा मार खातो मग त्याचा अपमान होतो आणि मग त्याचं लग्न मोडतं. एवढंच करतायत वेगळं काहीच करत नाहीयेत. अरे काहीतरी वेगळं करा. मला व्हेरिएशन्स द्या. ये मंगलाष्टका बोल. बोल मंगलाष्टका बोल. जाऊ द्या ना. अरे जाऊ दे ना. काय जाऊ द्या. जे आहे तेच बरं आहे. ते बरं काय. अरे इथं तुझा अपमान करून करून वसाड्या तुला इथं मोठा केली नाही. एक तरी व्हेरिएशन आहे तुझ्याकडे. मोरे व्हेरिएशन बद्दल तुम्ही बोलताय. मुळात आपण दोन्ही मोरेंनी व्हेरिएशन बद्दल न बोललेलंच बरं. आपले ठेवता. ठीक आहे चला मग. ओ गुरुजी मंगलाष्टका सुरू करा. नाही ते नाही करणार. काय ते चुकलं म्हणून मला मंगलाष्टका म्हणायला सांगितले आहेत का नाही. काय सांगताय. कालच टेक्निकल मध्ये ठरलं का नाही. त्यांना येत नाही. म्हणाला सांगा बघू. म्हणावं मंगलाष्टका. गंगा बस असं आहे का. तर आपण सुरू करू ना पटकन. सगळ्या व्हेरिएशन मलाच द्यावे लागणार आहेत आज. माहिती आहे तुम्हाला. काय सांगताय. चला या लगेच सुरू. गंगा सिंधू सरस्वतीचा यमुना गोदावरी नर्मदा. कसा आवाज कसा आहे. फार गोड आवाज लागला तुमचा. मग सकाळी उठून लगेच रियाज करतो का नाही. रियाज कळतोच आहे बाबा. घराणं कोणतं ग्वाल्हेर की आग्रा. चिपी घराणं. चिपळूण चिपी घराणं. काय डिस्कस करताय. मोरे पटापट सुरू करा ना. ऐक काम करा शेवटचं घ्या. घेऊ. तदम लग्नम सदिनंत देव चंद्र बलंत. बस फंबल पडल. आता डायरेक्ट शुभमंगल सावधान. शुभमंगल. अरे घ्या. अरे फोन आला. सावधान घ्या ना बाबा. अरे भाऊंचा फोन आहे. अरे सावधान. भाऊंचा फोन. हॅलो भाऊ. आला तुम्ही. खरंच आलं वाय. हे भाऊ आले. भाऊ शेवट भाऊ आले. भाऊ तुम्ही खरंच आलात काय. अहो उद्या व्होटिंग आहे तरी वेळात वेळ काढून माझ्या पोरीच्या लग्नासाठी तुम्ही आलात. मला वाटलं गरिबांना विसरलात की काय. मोरे काका. अहो इलेक्शनच्या दिवसात गरिबांना विसरून कसं चालेल. भाऊ तुमच्या आवाजाला काय झाला. नाही ते जरा प्रचाराचा ताण आलाय. भाऊ पण आलात हा तुम्ही लग्न. भाऊ असं नाही. असं काय करताय. अहो इलेक्शनच्या काळात आम्ही तुमच्या पाया पडणार. आणि मोरे काका न विसरता आलात तुम्ही. म्हणजे विसरणार कसं. घरचं लग्न आहे. नाही छान दिसतेस. आबा काय म्हणायचे. आबा म्हणायचे मोरे काकांसारखा कार्यकर्ता
निष्ठावंत कार्यकर्ता शोधून सापडणार नाही. आम्ही शोधलाही नाही आणि सापडलाही नाही. है का नाही? हो, आबांपासून माझ्यापर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या त्या सगळ्या निवडणुकांमध्ये, त्या सगळ्या विजयी निवडणुकांमध्ये, विजयांमध्ये यांचा मोलाचा वाटा आहे. आणि आमचा वन्या या आमच्या प्रचारासाठी किती पथनाट्य केली आहेत. अरे फार काही मागत नाही, फार काही मागत नाही. त्या फक्त वर्ष 5 सुखकर होईल जगणं, संपून जाईल सगळाच. आले आले ओ भाऊ आले, आपल्या सगळ्यांचे भाऊ आले. पथनाट्याच्या ओळी ना आबा, पोरं पथनाट्याच्या ओळी विसरत नाही. मी यांचं लग्न विसरत नाही. मी काय म्हणतो ते जावई बापू कुठे आहेत? नमस्कार जावई बापू. भाऊ काय? भाऊ मी आहे. कोण आपण? मी हिचा नवरा, ह्यांचा जावई. मी म्हणे हो भाऊ. म्हणून तू परवा ऑफिसमध्ये येऊन रडत होतीस? हे बघ, उमेदवार आणि नवरा विचार करून निवडायचा ना, तर नंतर पश्चाताप होतो. का रे? आले आले ओ भाऊ आले, आपल्या सगळ्यांचे भाऊ आले. वने ऐक ना, तू रडत होतीस? नाही त्याच्यामुळे नाही. काय ना गौरव, आपल्या लग्नाच्या घाईमुळे मला यावर्षी भाऊंचा प्रचार करता नाही आला रे. अच्छा. बरं मी काय म्हणतो वन्या, हा भाऊ. लग्नात किती माणसं आलेत? आहेत 500-600 आलेत. बस म्हणजे सभा मंडप भरलेला आहे. ऐका ना, हा, या ठिकाणी सगळ्यांनी जेवून जायचं आहे, कोणी उपाशी जायचं नाही. हा, मी सगळ्यांना भरल्या भेंडीची भाजी आणली. आणा टोपाना. हो ऐका ना भाऊ, कशाला भरली भेंडीची भाजी? अहो मी कर्ज काढून 400 रुपये प्लेटने इटालियन फूड मागवलंय सगळं. हा, लोकांना तुम्ही भरली भेंडी खायला घालताय. गौरव, तू मला काही बोल, मी सहन करेन, पण भेंडीला काही बोलायचं नाही. अरे पण आपलं जेवण वेगळं ठरलं. नाही बोलायचं भेंडीला काही. का पण? अरे ऊस पाऊस थंडी, भाऊंची निशाणी भेंडी. बना हो भाऊ. कसं वाटलं भाऊंचं गिफ्ट? हो, आयुष्यभर लक्षात राहील माझ्या. आणि गौरवच्या लग्नात भेंडीची भाजी हे लोक आयुष्यभर लक्षात ठेवतील. गौरव, जाऊ बापू. हा जाऊ बापू. हा भाऊ. भाग्यवान आहेत तुम्ही भाग्यवान आहेत. तुमचं लग्न वनिताशी होत आहे. हो ना. हो पण जरा लवकर झालं तर. भाऊ तुम्ही आलात, तुम्ही शब्द पाळलात भाऊ. आणि लोक कुत्री पाळतात, मांजरी पाळतात, पण भाऊ दिलेला शब्द पाळतो. मागच्या वेळी कसा निवडणुकीला शब्द दिला होता की गावातला रस्ता पक्का करून आणणार. केला की नाही? केला की नाही? जेवणाशिवाय जायचं नाही. आता मागे मी वचन दिलं होतं. काय वचन दिलं होतं की आनंदाचा मार्ग पोटातून जातो, पण त्या मार्गाचा शेवट आनंददायी होण्यासाठी या गावामध्ये मी एअर कंडिशन शौचालय बांधून देईन. बांधली की नाही बांधली? आज त्याचं उद्घाटन होणार आहे. उद्या मी आज उद्या त्याचं उद्घाटन होणार आहे. मी जरी निवडणूक मध्ये निवडून नाही आलो तरी भाऊ ये जाऊ बापू, जाऊ बापू, तुम्ही मला वचन द्यायचं. काय? उद्या जरी मी निवडून नाही आलो तरी त्या एअर कंडिशन शौचालयाचं उद्घाटनाला तुम्ही यायचं. नाही तुम्ही यायचं. एका हातात कैची घेऊन रिबीन कापायची आणि दुसऱ्या हातात टमरेल घेऊन बसायचं. काय? टेन्शन नाही घ्यायचं. पाणी लवकर संपेल म्हणून टेन्शन घ्यायचं नाही. 24 तास पाणी. अरे नाही येणार कसली आणि बाणी, भाऊच्या टाकीत 24 तास पाणी. आणि त्यात AC. कळलं तुम्हाला जाऊ बापू? त्यामुळे आज या ठिकाणी तुम्ही पोट फुटेस्तोवर खायचं. आज पोट फुटेस्तोवर खायचं या ठिकाणी आणि उद्या दिवसभर बसायचं त्या ठिकाणी. ऐका ना, पण मी का दिवसभर बसायचं? हा ऐका ना, माझं लग्न आहे, पटकन उरकून टाका ना. शेवटच्या मंगलाष्टका राहिल्या तो. चला ना पटकन करून टाका ना काहीतरी. मग त्यासाठी चालू ना मी. हार घ्या. घेतला. भाऊ या पाटावर उभे राहता. अरे बेटा हे तुझं आहे. वनी भाऊ. गंगा. आता काय एक मिनिट भाऊ, तुम्ही मंगलाष्टका म्हणा ना. होऊन जाऊ दे. तुम्ही फोर्स करताय म्हणून या ठिकाणी तुम्ही फोर्स करताय म्हणून मी नाही. मी करायला मी काय करू शकतो आणि मी बोलत नाही. या ठिकाणी मी बोलत नाही. मी विकास करेन मी म्हणत नाही. विकास झाला की लोक म्हणतात अरे चा विकास झाला. पण या ठिकाणी
उद्या बसून जा दिवसभर. हे मी म्हणतो मग. हा सुरू भाऊ भाऊ. हा. भाऊ म्हणतो या ठिकाणी लग्नातले मंगलाष्टक त्या ठिकाणी उद्या जरी निवडणूक असली जावे बापू. भाऊ म्हणतो या ठिकाणी ते करतो पूर्ण त्या ठिकाणी. भाऊची वेगळीच गोष्ट आहे या ठिकाणी जावे बापू. ह्या कोणत्या मंगलाष्टक? भाऊंच किती प्रेम आहे आमच्यावर. भाऊ झटतो दिवस रात्र. डाळ भात लोणचे कोण नाही कोणचे. भाऊ तुमचे आमचे भाऊ सगळ्यांचे. इकडे मी उभा आहे तिकडे तोंड करून काय मंगलाष्टक म्हणतेस यार. आणि मुद्दाम करता तुम्ही. ह्या कुठल्या मंगलाष्टक आहे त्यार? रस्ते बांधले डांबराचे आणि झाडं लावली डोंगरावर. दिवे लावले रस्त्यावर या ठिकाणी जावे बापू. अरे पण ह्याचा माझ्या लग्नाशी काय संबंध आहे? उद्या आमचे जावई जाणार आहेत भाऊच्या संडासात. वासनार दिवस बरं एसी मध्ये मजा आहे बाबा एका माणसाची. पाण्याच्या टाक्या बांधल्या काय काय नाही केलं या ठिकाणी. मंदिराचे चौथरे पण बांधले त्या ठिकाणी जावे बापू. काय आहे? अरे ह्याचा काय संबंध आहे? नाही 4G आणला गावात. मोबाईलचे टॉवर बांधले. भेंडी आहे भाऊंची निशाणी. त्यावर तुम्ही मला शिक्का. भेंडी पुन्हा जिंकायला हवी. फोडा अंडी वामनरावांची. काय बोलतो बे तू? ते कोण वामनराव? वामनराव अपोजिट पार्टीवालं. त्यांची निशाणी अंडी आहे का नाही? अरे माझं शेवटचं राहिलं रे. शेवटचं एकदा बोला रे. शेवट. भेंडी जिंकणार उद्या आहे सुमंगल. विचार करा पक्का आली भेंडीवर मला शिक्का. थांबा थांबा उगा बॉम्ब लायलेत. ओ भाऊ उद्या इलेक्शन आहे. आचारसंहिता लागू झाली आहे. तुमचं हे काय चाललंय? प्रचार बंद झालाय. लग्नाच्या नावाखाली तुम्ही प्रचार करायलेत. नाही साहेब आम्ही प्रचार कुठे करतो. आम्ही आमच्या पुरीच्या लग्नाला तिला आशीर्वाद द्यायला आलतो. हे रे भाऊ माझ्या कानात काय बिड्या समजायले काय? काही करतात का? याच्या सगळ्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे. कंप्लेंट आहे. कुणी पाठवलं? श्यामारी चांगलं डोकं लावलं हा भाऊ. डायरेक्ट खोटं लग्न उभं केलं. नाही ओ साहेब तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे खरं लग्न आहे. कोण आहे तू? मी नवरा आहे. तू नवरा आहे? हा. मग मी जो बायडन आहे. याला काहीतरी. ओ भाऊ अरे काय कास्टिंग केलंय? सांग. अरे ह्यो मुरकुल तोंड्या नवरा वाटतोय का? नाव सांग तुझं नाव सांग. गौरव मोरे. अरे बाप काय भंगार नाव आहे. हे भंगार नाव आहे? मग आता येत आहे भंगार. हे चलय हा 20,000 रुपये दंड भर आणि पावती घे. कसले 20,000 रुपये? कसले 20,000? अरे आचारसंहितेचा भंग करायला. आचारसंहिता म्हणजे काय गंमत वाटायली काय तुम्हाला? हा मी नवरा आहे म्हणे कोण विश्वास ठेवल? मी नवरा झालो म्हणून आचारसंहिता भंग झाली? ए बावळ्या तू नुसता नवरा नाही. हे बघ यायचा माणूस आहे तू. हे खोटं लग्न आहे. अहो, नाही. नाही याच्या नावाखाली तुम्ही प्रचार करायले तर मतदारायला तुम्ही गिफ्ट वाटणार आहेत. हा आत्ता सिद्ध करतो मी. तुमच्यात गुरुजी कोण आहे? ए तू गुरुजी आहे? चल मंगलाष्टक म्हणून दाखव. म्हणून दाखव. गंगा हा बापानं अशी मंगलाष्टक म्हणली होती का रे? नाही त्याला मंगलाष्टक म्हणता येत नाही. ही काय कास्टिंग आहे? नाही ते काल टेक्निकलला बदलला. मंगलाष्टका मला म्हणायला सांगितले नाहीत का? नाही सांगितलं व्हेरिएशन मला द्यावे लागतात. असं का? गंगा. थांबा तुम्ही कोण आहे? मी ह्या नवरीचं वडील. मग मंगलाष्टक काऊन म्हणते येत? अरे काय कास्टिंग करायला लागले? ज्याला जे काम दिलं ते कामच करीत नाही. अरे बाप रे. अरे पथनाट्यातली बाई इकडं आणली काय ही? अरे ही पोरगी हिला नवरी बनवलं. ए बदगे काय बघायली? पळा घरी. पळा घरी. अरे ते माझ्या खरंच लग्न आहे.
अरे काय खरंच लग्न, काल रात्री पथनाट्य करत बोंबलीच होती तिकडं आणि आता लग्न आहे. कोण विश्वास ठेवल तू यावर? पथनाट्य करणारे लग्न करत नाहीत का? गिन्यान पाजळू नको ग, काही बोलू नको. तू इकडी तू इकडी तू इकडी इकडी माझी होणारी बायको आहे ती. तुम्हाला सांगतो की आता आहे ना, या दोघायला मी घेऊन निकाल लागेपर्यंत जेलमध्ये ठेवतो. हो साहेब ऐका ना. हो नाही ठेवावंच लागेल. हे बघा, तुमच्यावर काही कारवाई करत नाही, पण काहीतरी कारवाई केली पाहिजे हे दाखवावं लागेल मला, कळलं का? हा. आणि तुम्ही प्रचार करू नका बरं का, नाही तर बघा मग मला काहीतरी करावं लागेल. चला जेलमध्ये चला. काय ऐकू? अरे मी जेलमध्ये खरंच गुरुजी नवरा आहे. वा 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 वा, बहारदार परफॉर्मन्स. गौरव, एक रिक्वेस्ट आहे तुला, तू जेव्हा कधी लग्न करशील ना, प्लीज मला बोलावशील प्लीज. मला खूप जेन्युअनली तुझं लग्न बघायचंय रे, खरंच बघायचंय. आणि या मंचावर हे लोक काय ते होऊ देणार नाही. खूप भारी यार, खूप भारी कॉन्सेप्ट, खूप छान परफॉर्मन्स. बघा हा सरसी काय म्हणताय. सई, धमाल परफॉर्मन्स होता. वनिता, तू खूप जास्त सुंदर दिसतेस आज, दृष्ट काढून घे. मस्त कॅरेक्टर पकडलं होतंस. ओंकार, खूप छान निरीक्षण. तुझंही कॅरेक्टर खूप छान होतं, कॅरेक्टरायझेशन मस्त. काय खणखणीत ऐकू आल्या मंगलाष्टकं, प्लॅटॉनिक मस्त. गौऱ्या छान. प्राजक्ता म्हणाली ते खरं आहे. मला तुझं लग्न, मलाच काय, आम्हाला सगळ्यांनाही विटनेस करायचं आहे, त्यामुळे तुला ऑल द बेस्ट. श्यामदादा मस्त मस्त, मजा आली. प्रसादा, सगळ्यांचं अभिनंदन. सगळ्यांची कॅरेक्टरायझेशन अप्रतिम आणि खणखणीत परफॉर्मन्स, मजा आली. थँक्यू सो मच. मंडळी, पूरग्रस्तांना मदत करायला निघालाय एक नेता. बघूया त्याचं हे मदत कार्य. वाचवा 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 अरे दरी खोऱ्यात नाही रे उभा, गच्चीवर उभा आहे. बापाने कधी एको दिला होता का गच्चीवरून? बने तेव्हा तिकडे काहीतरी तुळतुळीत चमकते. तिकडे तिकडे इकडे इकडे. अरे केवढी ऍक्टिंग करता, इकडे बघा. वाचवा. आलो आलोय वाचवायला आलोय. मामा काळजी करू नका, यावर्षी मलाच मत द्या. हा सगळं सांभाळू आपण, आहे की नाही? हो मत द्यायचं आपल्याला, पण त्यासाठी मला वाचवलंच तर पुढचं सगळं होईल. नाही निशाणी लक्षात ठेवा, निशाणी. हो अण्णा, आपली निशाणी प्रत्येक वेळी बदलत असते, कोणती लक्षात ठेवणार? ते पण आहे म्हणा. ओ मामा, निशाणी जाऊ दे. अण्णा गुळचुंबेकर एवढा नाव लक्षात ठेवा. अण्णा गुळचुंबेकर. अरे बाबा मला घे ना. चॉप्टर आला, चॉप्टर. चॉप्टर अण्णा, अण्णा गुळचुंबेकर. अरे नमस्कार अण्णा. कसं काय अण्णा? आमच्या दारातलं गटार लई तुंबत. गटार तुंबत किती? 6 नंबर ते जगताप लिहून घे. हो. अरे अख्खं शहर पाण्याखाली गेलं, तुझा गटार तुमचं त्याचं काय घेऊन बसला तू? येडा का कुठं? अण्णा हेलिकॉप्टर वाल्याला पत्ता सांगायला बसलोय. चांगलंय चांगलंय, बसला बाबा हेलिकॉप्टर मध्ये. पण काय चाललंय आता? चाललंय कुठं? नाही ती म्हातारे कोतारे पोरी असतील तर उचलायला चाललोय. तू पुढं जा, पुढं. ह्याला मी वाचवतोय याला. चल चल. अरे हेलिकॉप्टर वर असताना तुझ्या होडीत येऊ मी? चल घे. म्हातार बुवा, अरे वर यायचं का डायरेक्ट वर जायचंय? 22 तास आहे रे या पावसात, नको जोक करू. मला वर घे रे. बाबा शिडी सोडतोय, पण ह्या वयात येतं का आता चढता? ऐक ना, शिडी नसली तरी चालेल, ते मॉल मध्ये असतात ना, ते आहेत का? ऍक्सिलेटर आहेत का? हेलिकॉप्टर ड्रायव्हर, या म्हाताऱ्याला चरबी. सिग्नल कडनं राईट मार. चल नको.
होडीत जागा आहे का भाऊ तुमच्या? होडीत जागा आहे? बने चल घे होडी पुढं. मला वाचव. सॉरी बोला सॉरी. सॉरी. आता कसं लय चरबी आहे अण्णा तुम्हाला मामा. ते फूड पाकिट देतात ना. फूड पाकिट कशाला? मला तिकडे घ्या तुमच्या होडीत, तिथेच खातो ना मी. नाही तसं नाही चालत. ते फोटो मारायला लागतात, शूटिंग मारायला जातात. ए जगताप ते फूड पाकिट देतात ना. हो जगताप, कॅमेऱ्याच्या समोर ना टाका. व्हिडिओ शूटिंग मारतोय मी. ओके. हा टाका. रेडी का? हो रेडी आहे. हा तुझ्या आईचा नवरा आहे तिथे. इथं टाक ना जरा. दिसत नाही का तुला? जगताप काय करताय? त्या माझ्याकडे तुम्ही शूटिंग करा. इकडे हा रेडी आहे का? हा रेडी. अरे कार्यकर्ते आहेत का? डास गोळा केले जवळ. हे काय असे कार्यकर्ते? ना सालन नुसते खाऊन खाऊन मादलात. सगळी कामं नेत्यालाच करायला होते रे. 22 तास झाले पाण्यात अवयव साथ देत नाहीत रे. हे आहे का फूड पाकिट? अण्णा संपले वाटतं. ए दत्त्या हा हे काय? अपेंडिक्स? नाही काय नाही. बघू काय का? नाही भाऊ हे काय फूड पाकिट तुम्ही लपून ठेवायला लागले? अरे कुठं कुठं खाचा माराल? ते एकच पाकिट राहिलं होतं ना, ते म्हणून ठेवलेलं मला भूक अरे पण ते पूरग्रस्तांमध्ये पण खाचा मारताय तुम्ही आता. भाऊ ते काय झालं, बायको बाहेर गेले तर जेवण बनवायचा कंटाळा येतो ना, म्हणून मला ठेवलंय ते. लवकर धर. हे घ्या, मी टाकतो आता बघ. हे घ्या. याने कसं बरोबर टाकलं? चुकला नाही हा. अहो तो प्रोडक्शन वाला आहे, काय बी वाया घालवत नाही. घ्या खाऊन घ्या अण्णा. अण्णा मीच आहे या आयला. लाडू खाऊन घ्या. लाडू आहे. अरे लाडू तुटतच नाही. हा मामा तो लाडू थोडं पाण्यात भिजवून ठेवा, मग नरम होईल मग खा. अरे काय पावटा आहे का हा पाण्यात भिजवायला? मग चोपून चोपून खा. अरे नाही येत. बरं मामा, तुमचं पूर्ण नाव सांगा आणि फूड पाकिट मिळाल्याची इथे सही करा. हे घ्या. बावळट आहे का हा? बावळट आहे. अहो मामा, तुमचा पत्ता पण द्या. कसं आहे, आम्हाला सगळा हिशोब ठेवावा लागतो ना. बरं तुमचं घर कुठं आहे? घर? अरे हेच घर आहे माझं. अख्खा पाण्यात आहे घर. खाली गच्ची आहे ही गच्ची. तुला काय वाटलं? सांस्कृतिक कट्टा आहे हा. बरं मी काय म्हणतो, आधार कार्ड असेल ना सोबत, ते तरी दाखवा. अरे ये रे, हाताच्या अंतरात तुला दाखवतो मी. अरे पूर आल्यानंतर आधारासाठी पळणार का? आधार कार्ड घेऊन पळणार? अरे बुडत्याला काडीचा आधार असतो, बुडत्याला आधार कार्डचा आधार असतो. असं ऐकलंयस का कधी तू? अण्णा लय चरबी आहे, म्हाताराला जोक करतो. चल निघा. नाही वाचवा रे, वाचवा वाचवा. वाचवल्याला जोक कुठला मारतोय तुम्ही? चुकलो रे. हो मामा, तुमचा मोबाईल नंबर द्या आणि त्यावर जो OTP येईल ना, तो OTP लगेच मला सांगा. पाण्यात टाकून काडी लावा जरा. इकडे इकडे पाण्यात टाका. जाळा त्याला, जाळा. तुला अक्कल आहे तुला? अरे म्हातार तिकडे कुडकुडतोय, तुझं काय चाललंय? लवकर करा. हो मामा ते राहू दे फूड पाकिट. ट्यूब फेकतो ट्यूब. त्या ट्यूब वर तरंगत इकडे या. बरं ट्यूब दे. चल आरामात यायचं, काय टेन्शन घ्यायचं नाही. हे बघा ही ट्यूब फेक. असं येणार बसून याच्यावर. ह्या ट्यूबवर अक्कल आहे जरा. अरे ती द्या ना, टायर ट्यूब मधली ट्यूब द्या. जगताप द्या ना. हा मामा ही घ्या ट्यूब. हा याच्यावर तरंगत या. ह्याच्यावर मी तरंगत येऊ. हवा भरा, फुगवा आणि या इकडे. अरे ते श्वास घ्यायची ताकद दे करून काय होईल माझं? ह्याच्यात कुठून हवा भरून? लवकर करायला, लवकर कशाला ठेवले इकडे? ही द्यायची ना. अण्णा ती माझ्यासाठी ठेवले. बोट बीट बुडाली तर मला पोहता येत नाही.
चला घरी तुम्हाला दाखवतो सगळ्यांना. मामा ही घ्या सावकाश या आरामात. मामा मामा गेला वाटतं बने. चल घे पुढे घे एवढी जाऊ दे. मला घ्या रे ते अशी ठेवू नका याच्यानं. एक मामा एक काम करा रशी दे रशी दे. रशी बेकतो रशी कमरेला बांधा आणि इकडे या. थंडी वाढत चालली. घ्या बांधा कमरेला बांधा. गाणी कसली गाताय? गाणी नाही रे कणतोय मी कणतोय थंडी वाजते ना. बांधा बांधा गाठ बांधा जोरात. आहे का जोर? बांधा बांधली का? बांधली ते बांधली. घट्ट बांधले ना? बघू बघतोय. अरे कंबरच येईल ना तिथे बाकीचा इकडेच राहील मी. बांधले ना घट्ट इकडे. हळू हळू करा. हो मामा हो तुम्हाला उडवू का? लाडू फेकून मारेन. या बाबा हळू हळू हळू. सावकाश टेन्शन घेऊ नका. थंड आहे पाणी थंड आहे. थंड असणार ना. या थंड म्हणजे काय हात हिटर लावलाय गरम व्हायला. काही करू नको. एक मिनिट थांबा. सावकाश हा या 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 आत या. मामा 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 थांबा थांबा. हो मामा एक फोटो घेऊ द्या पचकन लगेच. एक हलू नका फोटो घेतोय. हा भाऊ अण्णा तुम्ही पण या ना. थांबा येऊ दे अण्णा थोडं वर या. वर थोडं. हा ह्याला पण वर घ्यायचं. थोडा वर या ना. वर मला नाही येत. वर या ना. अण्णा मस्त प्रेम आहे. अरे ना सोड रे. अरे लवकर सावकाश सावकाश सावकाश. हो थांबा मामा मामा मला हो मामा वरती येऊ नका. खाली जा खाली जा. काल अण्णा एक प्रॉब्लेम झाला ना. काल आता काय झालंय हे मामा स्वतःहून इकडे आले ना. हा मग आपण मदत करायला आलो ना अण्णा. हा मग असं यात काही दिसतच नाही ना. काय करा तुम्ही परत तिकडे जा आणि त्या मामांना परत इकडे घेऊन या. म्हणजे काय दिसेल तुम्ही मदत करताय त्यांना. माझी पोरं मोठी झाली. लय सुचायला लागलं. मामा जा परत. जा परत कशाला? आलो ना इकडे आता. मी वाचवलं तो मग तुम्ही वाचा. ऑलरेडी वाचलोय ना. मला अरे जावा टाकलाय वरती 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 चढा वरती. हा मी जातो आता. आरामात. हो अण्णा हा दोरी बांधताय ना. हा दोरी बांधूया ना. मी काय बोलतो कशाला दोरी बिरी पाहिजे. तुमचे इंटरनेट एकदम डॅशिंग पाहिजे. जा अशीच. आयला पोरांना लई सुचायला लागलं. जातो जातो जातोय. हो थांबा तिकडे येऊ नका. हा थांबा. हो अयो हे गारे रे गारे. म्हातारं कसं राहतंय. ऍक्च्युली मला घ्या. ते मला घ्या ना. आरामात. सावकाश थांबा सावकाश. हो हात द्या इकडे. हात द्या. हात द्या इकडे. द्या हात द्या. सावकाश सावकाश आहे सावकाश आहे. पकडा सत्या सोड नको. त्याच्या मला पोहता येत नाही. थांब आधी इलेक्शन होऊ दे मग पडतील अण्णा. पाण्यात पडले वाचवायला मारलं. अरे मला पोहता येत नाही. मला थांब रे. मला पोहता येत
अरे बा ये ना सगळे ब्लँकेट अण्णा हे घे अण्णा हे घे अण्णा ना आरामात. अरे 1.5 मिनिटं तो खाली होता त्याला 23 ब्लँकेट देत एक मला तरी द्या रे. 22 तास आहे मला द्या रे. थंडी लागते रे. पाण्यातून बाहेर आल्यावर जास्त दोरी बांधायची नाही या आयडिया कोणाची? या जगतापची. तू घरी चल. तुला कडीपत्ता घालून फोडणी घालतो की नाही बघ तुझी. तू घरी चल. परत व्हिडिओ घे. हा बघा आता मी तुम्हाला वाचवलंय. अरे मी वाचवलं ना तुला लोध्या. मी वाचवलं ना तुला. नाही पण हे घेऊन आलो ना इकडे म्हणून वाचवलं. एक व्हिडिओ ह्याच्यात बोला अण्णा गुळसुंबेकरांनी माझा जीव वाचवला. माझं मत अण्णा गुळसुंबेकरांना. तुला लाज नाही वाटत हे बोलायला? मी वाचवलं ते बुळूक बुळूक देते. बोला अण्णा गुळसुंबे अण्णा गुळसुंबेकर अण्णा गुळसुंबे अण्णा गुळुंगुळुंगळ यांनी मला अण्णा गुळसुंबेकर नुसतं अण्णा बोला. अण्णा यांनी मला वाचवले. त्यांचे खूप 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 आभार. बरं बघ रे झालंय काय दाखवा. बघ झालंय. आरामात. हो अण्णा काय अहो याने सगळी वाट लावली. काय आलं? तो मागाशी तुम्ही वाचवला तो व्हिडिओ डिलीट करून टाकला याने. तुम्हाला कुठं नेऊन जाळू मी सगळ्यांना? मी का? अरे काय करायचं तुमचं? त्याने डिलीट केलं. मामा परत जा. परत जा. एकदा करावा लागेल व्हिडिओ. एकदा व्हिडिओ मारावा लागेल. एकदा मी नाही जाणार. हास्याचा महापूर आणला तुम्ही इथे. मस्त हास्यरसिक सई. म्युझिकच्या निर्मितीवरती सगळं इमॅजिन करायचं. पूर आलेला आहे, आपली बिल्डिंग सगळी पाण्यात आहे, स्विमिंग करायचं होतं तुम्हाला, पण तुम्ही 2 सेकंदासाठी सुद्धा कुठे असं वाटू दिलं नाही की इथे पाणी नाही आहे. म्हणजे आम्हाला पण अरे अरे असं झालं जेव्हा तू उडी मारली, जेव्हा त्यांनी तुला खेचलं तेव्हा. आणि अशा सिच्युएशनमधून ह्युमर क्रिएट होऊ शकतो हे तुम्हीच करू जाणे. लेखक तुम्ही आणि आमचे दोन्ही सचिन सर अमेझिंग, आउटस्टँडिंग. आणि अण्णांचे जे सोबती होते ते पण धमाल होते. त्यांचाही काही वादच नाही. आणि एरवी आम्हाला जे रस्ता दाखवतात तेच हेलिकॉप्टरला पण रस्ता दाखवत होते आमचे गोस्वामी सर. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. मजा आली बघायला. इट वॉज अ ट्रीट. मस्त. वा वा वा. प्रसाद दा फार अप्रतिम सादरीकरण होतं. मजा आली खूप. तुमच्या सगळ्यांचं टायमिंग, तुमच्या दोघांचं टायमिंग तर अप्रतिम आहे. त्याबद्दल किती वेळा बोलू तेवढं कमीच आहे. आज एका माणसाच्या टायमिंगची दाद दिली पाहिजे ती म्हणजे श्याम बांगर. जितक्या वेळा ती फूड पॅकेट्स किंवा तुम्ही स्वतः पाण्यात पडत होता तितक्या वेळा त्या परफेक्ट टायमिंगनी तो आवाज काढणं अत्यंत गरजेचं होतं. वाह क्या बात आहे श्याम. जसजशी आपल्या हातातून कलाकृती चांगल्या घडत जातात तसतसे लोक आपल्याला पाण्यात पाहायला लागतात आणि त्यातनं आपण स्वतः त्या पाण्यातनं बाहेर यायचं असतं. हा विचार सुचला आपल्या सचिन मोट्यांना, त्यामुळे ते आपला पाया आहेत. आणि खरं तर गोस्वामींना यातला कुठलाही रोल करता आला असता, पण त्यांना दाखवायचं होतं की ते वर आहेत म्हणून त्यांनी हेलिकॉप्टरमधला आवाज काढला. आणि मोठ्यांचा जर का सारखा पाया असेल आणि गोस्वामी जर का वर असेल तर पृथ्वीवर असं नंदनवर फुलणारच. तर काही पर्याय. फार मजा आली. वंडरफुल. मंडळी, एक नवरा जेलमध्ये चाललाय आणि त्याला निरोप द्यायला आली आहे त्याची बायको आणि त्याचा वकील. बघूया तिथे काय घडतंय. सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीच्या आधारे हे कोर्ट पृथ्वी प्रताप यांना अत्यंत निष्काळजी रीतीने वाहन चालवणे, वाट सरोवरला गंभीर जखमी करून त्याच्या जीवितास धोका निर्माण करणे या गुन्ह्यासाठी 6 महिने कठोर कारावासाची शिक्षा सुनावत आहे. कोर्ट डिसमिस. काँग्रेट्स 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 कॉंग्रॅच्युलेशन्स 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 मॅडम. काँग्रॅट्स काँग्रॅट्स. अख्खा प्रिमाइस तयार करून शिक्षा सुनावली मला आत्ता. हो, पण तुमच्या 2 वर्षाची शिक्षा मी कमी करत करत 6 महिन्यावर आणली की नाही, त्यासाठी काँग्रॅट्स. थँक्यू. त्यासाठी खरंच थँक्यू. नाही मी खूप घाबरलो होतो. 2 वर्ष शिक्षा म्हणजे खूप झाली असती. नाही इट्स ओके. थँक्यू. नाही मला थँक्यू म्हणू नका. मी वकील आहे तुमचा, माझं कामच आहे ते. हां नाही बोलून घ्या.
5 मिनिटं दिली आहेत आपल्याला, बोलून घ्या. ऋत्विक सॉरी आणि खरंच थँक्यू. मी तुझे आभार कसे मानू ना. मी आयुष्यात हे नाही परतफेड करू शकत रे. वेडीयस का? सांगतो, नवरा आहे मी तुझा, माझे कसले आभार मानतेस ग? हा, मी नाही करणार तर कोण करणार? शांत बस. मला ना सुचतच नव्हतं. तुला माहिती, मला ना जज साहेबांसमोर असं ओरडून सांगायचं होतं की माझ्या नवऱ्याची काहीच चूक नाहीये, गाडी मी चालवत होते, जी काही शिक्षा द्यायची ना मला द्या, माझी शिक्षा. हो थांबा जरा, हो शांत व्हा ना. काही कळतंय का तुम्हाला? जज आहेत अजून तिकडे, आत्ताही बोलू नका असं. काय हो यांचं काय करायचं? हो जजनी ऐकलं ना तर ह्यांच्या बरोबर तुम्हाला पण टाकतील आत आणि मला पण टाकतील. माझी सनद कॅन्सल होईल माहितीये तुम्हाला. प्लीज शांत बसा. मी समजावतो रसिका, असं नको करू. हे बघ प्लीज काळजी करू नकोस. 6 महिन्याची शिक्षा आहे, तुला नाही जमणार हे. मी भोगेन ना ही शिक्षा. जाईन 6 महिने राहीन, शिक्षा संपवेन आणि येईन. आणि मला कसली आली आहे ग जेलची भीती? विवाहित पुरुष आहे मी. ऋत्विक, कसा राहशील रे तू जेलमध्ये? तुला सगळ्याची सवय नाहीये. सकाळी सकाळी तुला चहा लागतो ना, कोण देईल तुला चहा? घरी तरी कोणी देतं का ग? मीच करून घेतो ना स्वतः. नाही काही काळजी करायचं कारण नाहीये. वाटतं तेवढं जेल काय असं वाईट नाहीये, कळलं का? हा म्हणजे ताटली आणि मग असं घेऊन गेला ना की आपोआप पडतं सगळं. डोंट वरी. बघ म्हणजे घरच्यापेक्षा जेलची फॅसिलिटी चांगली आहे बाबा. ऋतू इकडे बघ. तू मला प्रॉमिस कर, तू स्वतःची तिथे काळजी घेशील, वेळच्या वेळी जेवशील, व्यवस्थित झोपशील आणि कसलंच टेन्शन घेणार नाही. रसिका, आता कसलं टेन्शन असणार आहे मला सांग. हा, कसलं टेन्शन असणार आहे? तिथे जेलमध्ये जाईन, तिथे ना मशीनला मला कपडे लावायचे आहेत, ना ते वाळत घालायचे आहेत, ना तू जेमतेम धुतलेली भांडी परत विसळून मांडणीवर ठेवायची. खूप मोकळा वेळ मिळेल मला. घेईन मी स्वतःची काळजी. एक मिनिट, मला मेसेज आलाय काहीतरी. अरे बापरे, काय झालं? नाही, माझ्या फोनवरून कुणीतरी गोव्याच्या रिसॉर्टचं बुकिंग केलंय. आलं का मेसेज? हो. मीच बुकिंग केलं होतं. मैत्रिणींबरोबर जाऊन येते 4 दिवस. एक रसिका, मी जेलमध्ये चाललोय आता 6 महिन्यांसाठी. माहिती तू गोव्याला का जातेस? प्रायश्चित्त म्हणून. ऋत्विक, मी इथे राहिले तर सतत मला तेच आठवत राहणार आहे. तिकडे गेले ना तर माझ्यामुळे तुला शिक्षा भोगावी लागते ना, ह्याचं एकदाच प्रायश्चित्त घेऊनच येते मी गोव्यात जाऊन. बारीक गल्लत होते. गोव्याला जनरली मजा करायला जातात. तू प्रायश्चित्त म्हणजे मला कळलं नाही का असं? अरे असं काय करतोयस? हिट अँड रनची केस होती. 4 महिने आपण या सगळ्या स्ट्रेस मध्ये होतो. आणि मग हे वकील म्हणाले की आता एवढा स्ट्रेस आलाच आहे ना, तर मग 4 दिवस आपण गोव्याला जाऊनच येऊयात म्हणून. ते जरा मी ठीक आहे, प्रायश्चित्त म्हणून स्ट्रेस घालवायचा म्हणून गोवा ठीक आहे, पण आपण म्हणजे अरे हे पण येत आहेत ना माझ्या बरोबर. नाही, मीच त्यांना बोललो की जाऊन येऊया. काय झालं माहितीये का? स्ट्रेस. अरे आपल्या बरोबर त्यांना पण या केसचा किती स्ट्रेस झाला. आणि मैत्रिणींसोबत मी चालले. आमचं 4 जणांचं बुकिंग होतं, एक बुकिंग बाकी होतं आणि यांची फीस द्यायची पण बाकी आहे ना. मी म्हटलं तुम्ही आमच्यासोबत येता का? ते फीस आपण तिकडे ऍडजस्ट करून घेऊ ना त्या सगळ्या गोव्याच्या ह्याच्यामध्ये. तर बिचारे वकील इतके चांगलेत, लगेच हो म्हणाले रे. नाही, काय वकिलीचा पेशाच एवढा कठीण आहे ना, एवढं प्रेशर असतं. दर केस नंतर मला वाटतं की जावं गोव्याला, कुठेतरी मजा करावी, पण कोणी असं विचारतच नाही. आणि नेमकं मॅडमने विचारलं, म्हटलं ठीक आहे, म्हटलं काही हरकत नाही. किती समजूतदार वकील मिळालेत आपल्याला. नेमका माझ्या बायकोसोबतच समजूतदारपणा दाखवायचा होता. नाही, आणि रसिका, मला एक कळत नाही की तू म्हणतेस तू इथे राहिलीस एकटी घरी, तर तुला मी जेलमध्ये गेलो हा प्रसंग आठवेल आणि फार तुला घर खायला उठेल. हो ना. आणि सारखं आठवत राहील हे सगळं, हो की नाही? हा माणूस ज्याने माझी केस लढली आहे 4 महिने, त्याच्यासोबत गोव्याला फिरशील तेव्हा नाही आठवणार? ऋत्विक, अरे तिथे ते ट्रिपचा झोन असेल ना, माहोल वेगळा असेल. माहोल वेगळा असला की मग काही आठवत नाही. आणि मुळात कसं आहे, हा कोट काढला ना की मी वेगळा वाटतो. मग कम्प्लीट वेगळा. ते वैशिष्ट्य आहे माझं. आणि काय मुळात गोव्याला मी हे कपडे घालून नसणार ना. शॉर्ट्स असतील, असं काहीतरी फुलांचं शर्ट असेल, बंडाना असेल गळ्यात, हातात, आणि असं इथे टॅटू वगैरे असेल, असं काहीतरी असावाला मी एक हे ठेवीन. या वेशात खूपच वेगळे दिसायला तुम्ही. हा, नाही, मला पण ते ट्राय करायचंय. कसं ते असं उभं राहून ना कंटाळा आलाय हो मला. जरा ते असं काहीतरी थोडंसं
मी ना पृथ्वीला पण म्हणत असते की असं काहीतरी वेगळं ट्राय कर, खरंय, पण खरंय. हे काय चटेरी पटेरी पॅन्ट आणि वरती बंडी असाच असतो घरी. टॅटूचं पण म्हटलं तर काकू करतो, म्हणतो नको दुखेल. अरे दंड असावा लागतो टॅटू साठी. असा एक दंड असा प्रॉपर. कोट काढा, तुमचं काय वेगळं आहे सांगा. नाही आहे की म्हणजे असं म्हणजे दंड म्हणजे स्किन पण अशी छान लागते हातावर. मी खवला मासा आहे. मला नाही स्किन. नाही एक मिनिट. मुळात मला ना आता हे पचायला जड जात आहे की मी इथे 6 महिने जेलमध्ये असणार आहे ना रसिका. हा आणि तू यांच्यासोबत गोव्याला जाणार आहेस. मला काय वाटलं होतं की मी जेलमध्ये असेन तेव्हा तू घरून माझ्यासाठी डबा घेऊन येशील. भले तुझं जेवण बेचव असतं पण आणशील असं वाटलं होतं मला. मी बेचव जेवण करते म्हणजे तू तुझ्या परीने प्रचंड प्रयत्न करते चव आणण्याचा. अन्नाला कळत नाही घ्यायची की नाही. पण मला असं वाटलं होतं की तू घेऊन येशील ना. आता ती डबा नाही आणणार आहे, आता ती तुमच्यासोबत गोव्याला जाणार आहे. काही काळजी करू नका. मी क्लायंटची पूर्णपणे जबाबदारी घेतो. तुम्ही जेलमध्ये असलात म्हणून काय झालं, जेलच्या बाजूलाच पावटेकर बाईंची मेस आहे. हा अगदी कमाल घरगुती जेवण बनवतात. त्यांचा पोरगा तुम्हाला ते नक्की सगळं आणून देईल. काही काळजी पण मला एक कळत नाही, जेलमध्ये जाऊन मी मेसचं जेवण जेवायचंय. जेलमध्ये गेल्यावर तुम्ही जेलचं जेवण जेवणार आहात का? मेसचं मिळतं काही चांगलं नाही का? म्हणजे जिकडे फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट व्हायचे वांदे तिकडे जर जुजमी मिळते तरी किरकिर करताय तुम्ही. त्याला काय अर्थ आहे? नका स्ट्रेस नका घेऊ. नाही पण हे पण कसं बोलले ते? पृथ्वी तू कशाला रे असं करतो? म्हणजे ते एवढे आपल्याला सोयी सुविधा करून देतात, आपल्याला सगळ्या व्यवस्था करून देतात, तर तू नको ना आता कसली व्यवस्था केली आहे? कसली मेसचं जेवण लावलं ही व्यवस्था केली? पृथ्वीजी असं करू नका तुम्ही. जेलमध्ये केवढं अनसेफ वातावरण असतं तुम्हाला माहिती आहे का? नाही तुम्ही काळजी करू नका. मी सगळी सोय केलेली आहे. बाबू खत्री म्हणून माझा क्लायंट आहे, त्याच्या बॅरकमध्येच तुम्हाला झोपवणार आहे मी. जेलरला मी तसं सांगितलंय. डोंट वरी. कोण? बाबू खत्री माझा क्लायंट आहे. डबल मर्डर केस आहे त्याच्यावर. काय नाही आपला खास आहे तो. त्याची 14 वर्षाची शिक्षा मी 7 वर आणली. तेव्हापासून तो जरा नॉर्मल वागता. हा बघा चेहरा बघा किती खूपच डेंजर दिसतो तो. हा तो आहे ना. हा माझी केस सुरू होती तेव्हा पेरोलचं ऍप्लिकेशन घेऊन आला होता जज समोर. लक्षात आहे तुमच्या? क्या बात आहे. हा बारीक डोळ्याचा. पण तो ते जजच्या मागे जे उभे असतात त्यांना असा का म्हणत होता? अरे एकदा येऊन जा, वरचेवर येत राहशील असं का बोलत होता? त्याच्या सवयी येतो त्याच्या काही सवयी आहेत. एकदम सज्जन माणूस. एकदम सज्जन. नाही असू द्या तो सज्जन माणूस, पण मला कळत नाही मी जेलमध्ये चाललोय तर मग मी ह्या अशा गुन्हेगारांसोबत का राहायचंय? तर जेलमध्ये राहणार ना. काय समाजसेवक येणार आहे तिकडे राहायला तुमच्या बरोबर? काय बोलताय तुम्ही? नाहीतर चंद्रू चपल्या बरोबर ठेवू का? रेपिस्ट आहे तो. हा मला चंद्रू चपल्या नको. पण हा जो कोणी आहे तुमचा बाबू खत्री काही करणार नाही तो तुम्हाला. प्लीज काही काळजी करू नका. डबल मर्डर केला. काय एवढं काही नाही करणार. 2-3 वाईट सवयी आहेत त्याला, त्या फक्त सांभाळून घ्या. बाकी काही नाही. आणि वाईट सवयी कोणाला नसतात मॅडम? मला आहेत, तुम्हाला आहेत, यांना असतातच ना सगळ्यांना. तेवढं काय नाही. पण नाही काय ठीक नाहीये रसिका. गुन्हेगाराच्या वाईट सवयी आहेत त्या तरी काय असतील साधारण त्याच्या वाईट सवयी? काय नाही एवढ्या नॉर्मल किरकोळ सवयी आहेत. काय झोपलेल्याच्या बाजूच्या अंगावर असं पाय टाकणे वगैरे एवढंच काय. हे सवयीच आहे पृथ्वीला. तू बावळट आहेस का? तुझ्या अंगावर पाय टाकणे आणि बाबूने माझ्या अंगावर पाय टाकणे याच्यात फरक आहे ना. नाही एवढं काही हे नाहीये. काळजी करू नका तुम्ही. आणि मुळात ते सांगायचं राहिलं, त्याला ना बोर झालं ना की तो असा आयटम सॉन्ग लावून ना समोरच्याला नाचायला लावतो. तर तेवढं नाचा. हे पण सवयीच आहे. पृथ्वी आपल्या सोसायटीमध्ये पूजेला नाचतोस की नाही? तसं नाचायचंय. बेस कमी कर ना जरा बावळटपणा. प्रत्येक स्किट गडी वाढत चाललाय तो. थांब ना. काय केलं आता? अगं सोसायटीत नाचणं वेगळं, एका गुन्हेगारासमोर नाचणं वेगळं आहे रसिका. अरे ठीक आहे, ते असं गळ्याशी आलं की नाचशील ना तू बरोबर. काय तुझं? वकील भाऊजी खरं तुमचे आभार मी कसे मानू ना मला कळतच नाहीये. म्हणजे पृथ्वी तिथे जेलमध्ये गेल्यावर त्याचं कसं होईल, तो मॅनेज करू शकेल की नाही मला खूप काळजी होती. पण हे बाबू खत्रींबरोबर त्यांची ती बराकमध्ये तुम्ही व्यवस्था केलीत ना, खरंच माझं तर जीवाचं टेन्शनच निघून गेलं. माझं वाढलं ना, मी एकटा असतो तरी चाललं असतं. हा कोण आहे छपरी बाबू खत्री? अरे बरं झालं ते आठवलं. काय त्या बाबू खत्रीला तुम्हाला रोज मसाज द्यावा लागेल, तेवढं फक्त लक्षात ठेवा. हा म्हणजे ते करा. चांगला मसाज देतो, माझा हेड मसाज करतो ना. नाही हेड मसाजची गरज नाहीये. बाबू ते वापरतच नाही. हा तो बॉडी मसाज त्याला महत्वाचा लागतो. तो जर तुम्हाला येत असेल तर तो करा. ओके. हा काय 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 झालं? त्याला ते बाबूला तो बॉडी मसाज द्यायचा तर तो फुल बॉडी मसाज द्यावा लागेल. हां म्हणजे एक टिप देतो तुम्हाला. म्हणजे आधीच्या क्लायंटनी मला दिली होती ती.
काय आहे, खांद्याचा मसाज जेवढा चांगला कराल ना तेवढा तो पटकन झोपतो आणि तो पटकन झोपला की तुम्ही पण पटकन झोपाल. हा लक्षात ठेवा. म्हणजे जर बाबू जागा असेल तर त्रास देईल. मला नाही जायचं जेलमध्ये. नाही मला नाही जायचं जेलमध्ये. असं नाही करायचं. असं नाही करायचं. असं नाही करायचं. नाही. हे बघा हे बघा त्रास देणार बोलतो, जागा असेल तर मी नाही जाणार हे जेलमध्ये. बघा यू आर अ ब्रेव बॉय. यू आर अ ब्रेव बॉय. हे बघा आपली सगळी सेटिंग झालेली आहे. तुम्ही नाही काळजी करायची. नको तो बाबू तिकडे त्रास देलो. नको काय सेटिंग बिटिंग तुमची प्लीज. नको नको नको. शांत व्हा. टेन्शन घेऊ नका. चला आता आपल्याला जावं लागेल. पोलीस तिकडे वाट बघत असतील. 4 महिने केस चालू होती तेव्हा मला काय भीती नाही वाटली, पण आता तुम्ही जे काय वर्णन करताय मला भीती वाटायला लागली. असं नाही. आणि माझी अजून एक गोष्ट लक्षात आली आहे की तुम्ही मला 6 महिने अडकवाल, माझ्या बायकोसोबत तिकडे जाऊन मजा कराल. तुमच्या दोघांची ना शातीर दिमाग कळली आहेत माझी. नाही. मी सगळ्यांना ओरडून सांगणार आहे की मी कोणाला उडवलेलं नाहीये. ही माझी बायको आहे ना, हिने त्या माणसाला उडवलं. आरोप मी माझ्या अंगावर घेतला. कोण आहे माणूस? काय गोंधळ झालाय? काय ओरडतोस तू? सर नाही, तुम्ही याला शिक्षा दिलीत ना आता. किती? 6 महिन्याची. मग मी याला 8 महिन्याची शिक्षा देतो. कोर्टाच्या आवारात गोंधळ घालतोयस म्हणून. ओके बाय. छान झाला परफॉर्मन्स. बघा हा सर असे काय म्हणतायत. सई मस्त झाला परफॉर्मन्स. पृथ्वीक मस्त, रसिका सुंदर, ओंकार व्हेरी गुड. मला पुढचा एपिसोड तू आणि बाबू खत्री जेलमध्ये असताना काय होतं हे प्लीज दाखवलं तर खूप मजा येईल. मस्त. प्रसादा तुम्ही तिघं समोर आहात म्हणून तुमचा परफॉर्मन्स दिसलाच, पण बाबू खत्री समोर नसताना सुद्धा तो कशा पद्धतीने वागत असेल त्याचंही उत्तम चित्र तुम्ही आमच्या समोर उभं केलं. मजा आली. वा वा वा. आणि याचबरोबर आजचा भाग इथेच संपतोय. आता आपली भेट होणार आहे उद्या आणि परवाच्या भागात, म्हणजे बुधवारी आणि गुरुवारी रात्री 9 वाजता. परंतु पुढच्या आठवड्यापासून म्हणजेच 18 जुलैपासून आपण भेटणार आहोत दर रविवारी रात्री 8 ते 10 2 तास. तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार. हास्य जत्रा.